त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये। आणि आज तुम्ही टीव्हीवाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा। ते ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील। शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं। भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे। त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे। हे विषय झाला डबल काय ताई असं म्हणाले की तो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं। हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही। परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या, तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडे बघा मला। नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला। इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना। मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं। इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता, त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं। तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून? पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे। तर त्या इलेक्शनमध्ये म्हणल्या होत्या की केज हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची। मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? तुम्ही काल म्हणाला होता की 500 लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून गेले, त्यावर यादी देणार आहे। माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत। परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत, कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची फिलावळ तिथे येते, कसं काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते। त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही। आणि माझं म्हणणं आहे, पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या, जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या। तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या आहे त्याच्यावरती लक्ष द्या। आमच्यावरती कशाला? आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत, आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला?